आपण सगळे गणेश उत्सव म्हणलं की लगेच भाद्रपद आठवतो. मोठ्या मिरवणुका आणि 10 दिवसांचा उत्सव. पण खरं सांगायचं तर गणरायाचा जन्मदिवस मात्र भाद्रपदात नाही. तो दिवस आहे माघ महिन्यातला माघी गणेश उत्सव, ज्या दिवशी साक्षात विघ्नहर्त्याचा अवतार या पृथ्वीवर झाला. आज 22 जानेवारी 2026 हा फक्त एक सण नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याचा एक पवित्र क्षण आहे. म्हणूनच मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे श्रद्धेचा, आस्थेचा आणि बाप्पाच्या कृपेचा. जर तुम्ही मनापासून गणरायाचे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि गणपती बाप्पाच्या नावाने सबस्क्राईब करायला विसरू नका. एकच आवाज, गणपती बाप्पा मोरया, मागे गणपती बाप्पा मोरया. ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस माघ शुद्ध चतुर्थीचा होता. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेलेला आहे. माघ शुद्ध चतुर्थीचा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते. पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी 3 वेळा अवतार घेतला होता. पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला घेतला होता. त्याला पुष्टीपती विनायक जयंती असे म्हणतात. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घेतला होता. या दिवसाला गणेश चतुर्थी म्हणून ओळखले जाते. गणपतीने तिसरा अवतार माघ शुक्ल चतुर्थीला घेतला होता. हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो. श्री गणेशाचा जन्मदिवस म्हणून ही जयंती साजरी केली जाते. या दिवसाला माघी गणेश चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात. प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन करूनच उपवास सोडण्यात येतो. मात्र माघी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन न करण्याचा सल्ला दिला जातो. एका पौराणिक कथेनुसार एके दिवशी गणपती वाहन असलेल्या मुषकावर स्वार होऊन फिरायला निघाले होते. ही जोडी पाहून चंद्राला गंमत वाटली आणि त्याला आपलं हसू अनावर झालं. हे पाहून बाप्पाला राग आला. त्याने चंद्राला शाप दिला की दिवसेंदिवस तू क्षीण होत जाशील, अमावस्येला नाहीसा होशील, तसेच अमावस्येनंतर कलेकलेने वाढत पौर्णिमेला पुन्हा पूर्ण रूपात येशील. तसेच तू केलेल्या चुकीची आठवण म्हणून गणेश चतुर्थीला कोणीही तुझे दर्शन घेणार नाही. स्कंद पुराणातील कथेनुसार या दिवशी गणेशाने नरातक राक्षसाला ठार मारलं होतं. त्यासाठी त्याने कशाप्याच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला होता. म्हणून हा दिवस माघी गणेश उत्सव म्हणून साजरा केला जातो. भाद्रपद गणेश उत्सवात 1.5 दिवसाचा गणपती आणतात. तेव्हा जशी विधिवत पूजा करतात तशीच पूजा माघी गणेश जयंतीला काही भागात करतात. गणेश जयंतीच्या दिवशी उपवास, पूजा केल्यास आणि गणपतीची जन्मकथा सांगितल्यास किंवा ऐकल्यास विशेष पुण्य मिळते. गणेश जयंतीच्या दिवशी मागितलेल्या मनोकामना लवकर पूर्ण होतात. तिलकुंड चतुर्थी दिवशी बाप्पाला तिळाचा वापर करून नैवेद्य बनवला जातो. तसेच या दिवशी पांढरे तीळ वाहिल्याने मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेश जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.